राष्ट्रीय महामार्गावरील कागल आरटीओ चेकपोस्ट परिसर पुन्हा एकदा अपघातामुळे हादरलाय। हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या 48 वर्षीय शब्बीर हजरत देसाई यांचा भीषण अपघातात मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आरटीओ नाका बंद करण्याची मागणी ही जोर धरतीये। कागल शहराजवळील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आरटीओ चेकपोस्ट नाका अपघातप्रवण क्षेत्र ठरते। हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या 48 वर्षीय शब्बीर हजरत देसाई हे आपल्या मोपेड क्रमांक NH09 DC 6768 वरून नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी कर्नाटकातील हुक्केरीकडे जात होते। त्यांच्यासोबत मामा मोहम्मद अबुकादर खतीब होते। सकाळी 11:30च्या सुमाराला घरातून निघाल्यानंतर दुपारी 12 ते 12:15च्या दरम्यान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल आरटीओ नाका ओलांडताना बेळगावकडे जाणाऱ्या भरधाव आयशर टेम्पो क्रमांक KA 25 AB 2734 ने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली। धडकेनंतर शब्बीर देसाई हे टेम्पोच्या चाकाखाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले, तर पाठीमागे बसलेले मोहम्मद खतीब दुसऱ्या बाजूला फेकले गेले। स्थानिकांच्या मते आरटीओ चेकपोस्ट परिसरात अवजड वाहनांना नागमोडी वळण घ्यावे लागते, त्यामुळे वाहनांवरील नियंत्रण सुटून दुचाकीस्वारांना अपघातांना सामोरं जावं लागते। मंगळवारीही याच ठिकाणी आणखी एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता। या सलग अपघातांमुळे संतप्त नागरिकांनी आरटीओ चेक नाका बंद करण्याची मागणी केली आहे। या घटनेची नोंद कागल पोलीस ठाणे इथं करण्यात आली आहे। मृत शब्बीर देसाई हे आरोग्य विभागात कार्यरत होते। ते हातकणंगले तालुक्यातील भादोली इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा बजावत होते। मनमिळावू स्वभावामुळे परिसरात त्यांची ओळख होती। त्यांच्या वडिलांचे 2 फेब्रुवारी रोजी निधन झाले होते आणि 40 दिवस पूर्ण होण्यापूर्वीच शब्बीर यांच्या निधनानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय।